अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवेकरींनी स्वामी केंद्रात का जावे याबद्दल थोडीशी माहिती. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक माणसाच्या वेगवेगळ्या समस्या असतात. त्यासाठी वेगवेगळे निवारण करण्यासाठी वेगवेगळ्या सेवा करावी लागते. केंद्रात गेल्याने त्या सेवेची माहिती मिळते आणि आपली संकटे सुद्धा दूर व्हायला लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींच्या मंदिरात गेलं की मन प्रसन्न वाटतं. केंद्रात तुम्ही फेस टू फेस प्रश्न विचारू शकता. तुम्हाला प्रत्येक प्रश्नांचं उत्तर भेटेल. तिथे तुम्हाला एकही रुपया द्यावा लागत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे नवीन सेवेकरींनी एकदा तरी स्वामींच्या आरतीला केंद्रात जावे. रोज स्वामींचे नामस्मरण करावे. रोज शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा तरी केंद्रात जावे. चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या पाल्यासाठी मुला मुलींसाठी केंद्रात जावे. लहान मुलांचे संस्कार शिबिर तेथे असते. पूजा कशी करावी, पूजा करताना काय म्हणायचे, जप कोणता करायचा याची सर्व माहिती केंद्रात जाऊनच मिळते. पाचवी गोष्ट म्हणजे दर रविवारी प्रत्येक केंद्रात 5 संस्कार शिबिर घेतले जातात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. अभ्यासाबद्दल त्यांना मार्गदर्शन दिले जाते. लहान मोठ्यांसोबत कसं वागायचं, कसं बोलायचं हे शिकवले जाते. खोडकर मुले देखील शांत होतात. त्यांची बुद्धी तल्लख होते. विशेष म्हणजे चांगलं आणि वाईट यामधील त्यांना फरक समजायला लागतो. 6वी गोष्ट स्वामींना शरण जाऊन आपल्या परिवारासाठी, घरातल्यांसाठी अडीअडचणी, दुःखे, कर्जबाजारी व वास्तुदोष अशा अनेक समस्यांवरती शंकेचे निवारण होते. केंद्रात ही सर्व माहिती दिली जाते. स्वामी अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. हे कलियुग आहे. जो स्वामींना शरण जातो आणि त्यांची सेवा करतो त्यांना नक्कीच यश मिळेल. कारण अशक्य हे शक्य करतील स्वामी. भिवू नको, स्वामी पाठीशी आहेत.